पॉवर प्लेचं षटक आहे, पाहूया कशा प्रकारे हाताळलं जाईल. षटकातील पहिलाच बॉल इनफिल्डच्या वरून उडवलाय, अप्रतिम फटका, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. पहिल्याच बॉलवर आपण पाहतोय सुधीरच्या बॅट मधून हा चौकार आलाय. शरद शेलार गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर शरद तयार आहे. षटकातील पुढील चेंडू, या वेळेस बॉल पॉइंटच्या वरून उडवलाय, चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटला जातोय, जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा अजून एक चौकार. होती मात्र या मॅच मध्ये आपण पाहतोय की पहिल्याच 2 बॉलवर 2 चौकार आल्यात. पुन्हा एकदा सुधीर सज्ज झालाय, समोर शरद शेलके हा फलंदाज आपण पाहतोय. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. शरद शेलार गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी समोर फलंदाज सुधीर भोईर. त्यावेळेस ऑन साइडला उडवलाय, क्षेत्ररक्षक चेंडूला चेस करतायत मात्र चेंडू थांबणार नाहीये, जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकारांची हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते, बॅक टू बॅक तिसरा चौकार. अतिशय सुरेख सुरुवात आपण पाहतोय. पहिल्या 3 बॉलचा खेळ झालाय, तिन्ही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाले. चौकारांच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक 12 वर पोहोचली आहे. षटकातील पुढील चेंडू, या वेळेचा बॉल बीट केला जातोय फलंदाजाला, चेंडू मात्र निर्धाव जातोय. एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॅटची कडा लागली आहे, क्षेत्ररक्षक सुभाष त्या ठिकाणी आहे. एकच धाव मिळेल, एकापेक्षा अधिक काही एक नाही. तीन बॉलवर 3 चौकार आले आणि त्यानंतर मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज शरद शेलारच्या माध्यमातून आपण पाहतोय. यावेळेस हा बॉल समोरच्या दिशेने उडवलाय, भगवान भोईर झेल खाली, झेलच्या स्वरूपात पहिला गडी बाद. गोरख भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. तीन चेंडू मागे भरपूर चांगलं कमबॅक आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज शरद शेलारच्या माध्यमातून. एक गडी बाद करत 13 धावा खर्च झाल्या आहेत षटक क्रमांक पहिल्या मध्ये.
काशीनाथ गोलंदाज येतोय षटक क्रमांक दुसरं फेकण्यासाठी. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल लेट कट केलाय. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एकच धाव मिळेल, एकापेक्षा आधी एक काही एक नाही. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार करून बोलतोय काशीनाथ. समोर सुधीर भोईर. यावेळेस हा बॉल सोडून दिलाय कारण दिशा चुकीची आहे. वाईट बॉल, अवांतर धाव मिळेल. षटकातील पुढील चेंडू, यावेळेस हा बॉल ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक भगवान भोईर चेंडू पर्यंत पोहोचतायत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र नकार देतोय त्या ठिकाणी मोहन. एका धावेवर समाधान मानावं लागेल. वेलकम मनोहर गुलवी त्यांच्या सुकन्येसोबत त्यांचं आगमन या ठिकाणी झालंय. वेलकम. काशीनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. समोर मोहन आहे. पाहूया मोहन कशा प्रकारे फलंदाजी करेल. यावेळेस हा बॉल उडवलाय. मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूर आहेत. यष्टीरक्षक देखील चेंडू पर्यंत पोहोचलाय. त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. 18 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अतिशय सुरेख फटका आपण पाहिला. फलंदाज मोहनच्या बॅट मधून हा षटकार आलाय. षटकातील पुढील चेंडू, यावेळेस पुन्हा एकदा उडवलाय. हा चेंडू देखील जाईल सीमारेषेबाहेर. षटकार. भाई 30 धावा धावफलकावर झाल्यात. यावेळेस पुन्हा एकदा बॉल उडवलाय आणि आता मात्र पुन्हा एकदा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकारांची हॅट्रिक आपण पाहतोय मोहनच्या बॅट मधून. त्याने खेळून काढलाय. एक धाव कंप्लीट झाली आहे. पंचांनी मात्र नो बॉलचा इशारा दिलाय. डायरेक्ट हिट. फलंदाजाला मैदान सोडावं लागेल. यस, नो बॉल आहे. खेळपट्टी सोडून चेंडू हाताला होता.
सुधीर भोईर या ठिकाणी बाद झाला. नवीन फलंदाज विनोद मैदानाच्या आतमध्ये जातोय. आतापर्यंत भरपूर चांगली धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. 38 धावा झाल्या आहेत. षटकातील पुढील चेंडू यास नाना गोंधली पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. समोर विनोद आहे. या वेळेस बीट केलं जातंय फलंदाजाला, मात्र दिशा चुकीची आहे. वाईट बॉल. फ्री हिट मात्र कंटिन्यू असणार आहे. या वेळेस स्लोवरचा वापर, वेग परिवर्तन केलंय. चेंडू मात्र बीट केला जाते त्या ठिकाणी. चांगली गोलंदाजी. आता मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज नाना याच्या माध्यमातून. षटकातील पुढील चेंडू गोलंदाज यावेळेस देखील विकेटसाठी प्रयत्न झाले, मात्र बॅट आणि बॉल मध्ये हवं तसं संपर्क नाहीये. एकदा कम्प्लीट होतीये. नाना गोंधली पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू या वेळेस बॉल उडवलाय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक भगवान भोईर झेल खाली, अप्रतिम झेल. फलंदाज बाद होतोय विनोद. आतापर्यंत चांगलं षटक फेकलं जातंय. आपण या षटकाचा विचार केला तर कोणत्या प्रकारे विकेटची मुभा देत नाहीये. एकंदरीत चांगल्या षटकाची मात्र या ठिकाणी फेकी होते. पुन्हा एकदा नाना गोंधली गोलंदाजी मार्कवर. या वेळेस फिरून खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे सफल झाला होता मोहन, मात्र बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. अजून एक चांगला बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नाना गोंधली या गोलंदाजाच्या माध्यमातून. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा वळतोय. या वेळेस हा बॉल ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट होतीये. एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. षटक समाप्तीचा इशारा. षटक कंप्लीट होतोय. 3. षटकाची समाप्ती झाल्यानंतर 42 धावा धावफलकावर आहेत, मात्र यानंतर अजून एक षटकाचा खेळ बाकी आहे. पहिलं षटक आपण पाहिलं, ज्या षटकामध्ये 13 धावा खर्च झाल्या होत्या, तर दुसऱ्या षटकामध्ये 23 धावा आल्या होत्या भिना टीमसाठी. आणि त्यानंतर मात्र हे तिसरं षटक अप्रतिम फेकलं गेलं नानाच्या माध्यमातून. फक्त 6 धावा खर्च झाल्या, एक गडी बाद करत. तर आता मात्र षटक क्रमांक 4. गोलंदाज सुभाष येतोय. शेवटचा अंतिम षटक फेकण्यासाठी सुभाष गोलंदाजी मार्कवर येतोय.
पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. समोर मोहन ज्याच्या बॅट मधून आपण षटकार हॅट्रिक पाहिली. फुलटॉस बॉल आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक मात्र दूर आहे. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार. षटकातील पुढील चेंडू. सुभाष पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस हा बॉल उडवलाय. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सुभाष पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. पहिल्या 2 बॉल्सचा खेळ झालाय. शेवटच्या षटकातील दोन्ही बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळाले. यावेळेस चेंडूला पुढे ठेवला होता. एक धाव कंप्लीट होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या मध्ये. नक्कीच आतापर्यंत चांगली फलंदाजी करतोय मोहन. 1 चौकार तर 4 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. षटकारांची हॅट्रिक देखील आपल्याला पाहायला मिळाली मोहनच्या बॅटमधून. आता मात्र सुभाष गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय. यावेळेस समोरच्या दिशेने हा फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचल्यात. पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट होत आहेत. छप्पन धावा झाल्या आहेत. नक्कीच आतापर्यंत या स्पर्धेत आपण सर्वोच्च धावसंख्याची पाहिली 59 पाहिली आहे. यावेळेस चेंडूला पुढे ठेवला होता. 1 धाव कंप्लीट होती आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरेल का. या धावचीची संधी. फलंदाज बाद.
शिवाय, ओम नमः शिवाय. भिवंडीच्या हो कुशीत लपलंय छोटस भोगावगा. गावामध्ये हो डोंगर सुंदर दिंडी गडत्याचे नाव. त्या दिंडी गडावरी महादेवाचं मंदिर. तिथं राहते माझा भोला शिवशंकर. त्या महादेव देवाची कृपा तर चला यानंतर होणारा सामना आपण पाहणार आहोत. शान स्पोर्ट दामणगाव वर्सेस एजी स्पोर्ट निंबोली. दोन्ही संघाचे संघनायक आले असतील तर चला नाणेफेक करून घ्यायची आहे. प्रभाकर भोईर आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हा. आपल्या शुभ हस्ते टॉस उडवला जाईल. प्रभाकर भोईर, कासनेगावचे प्रभाकर भोईर, आपण टॉस बॉक्स मध्ये जा. आपल्या शुभ हस्ते टॉस उडवला जाईल. तर टॉस उडवला जातो या ठिकाणी प्रभाकर भोईर यांच्या शुभ हस्ते. काटा असं म्हणणं आहे, मात्र छापा आलाय. तर टॉस या ठिकाणी जिंकलाय दामणगाव टीमच्या कॅप्टन आहे प्रभाकर भोईर. आपल्यास विनंती आहे आपण व्यासपीठावर जाऊन स्थानापन्न व्हा. टॉस जिंकलाय, काय करणार? क्षेत्ररक्षक. धन्यवाद. टीमला विजयाच्या शुभेच्छा असतील. मॅच चालू करायची आहे, आपण त्वरितच कॉमेंट्री बॉक्स मध्ये बोलतोय. चला खेळाला सुरुवात होते. दोन टीम मधील एक रणधंद्व आपल्याला पाहायला मिळते. दोन संघांमधली झुंज आपल्याला पाहायला मिळते. प्रथम फलंदाजी करत असताना 57 धावा जमून 58 धावांचं लक्ष अमरस्फोट कासने संघासमोर ठेवलेलं पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती पहार पाहायला मिळतोय. चेंडू मात्र थांबत नाही, जातोय शी मार्श बाहेर, चौकार. पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा आपण पाहिले तर चांगली दमदार सुरुवात सुधीर भोईर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. चौकारांची हॅट्रिक पाहायला मिळाली होती. इथं मात्र पाहूया त्यांच्याच गोलंदाजीवरती पहिल्या चेंडूवरती एक चौकार वसूल केला जातोय. यावेळेस अजून एक चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव कंप्लीट केलेली आहे. चांगला थ्रो ही केलेला आहे. पाहूया काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. आणि इथं मात्र कलेक्शन चुकीचं पाहायला मिळालं. आणि दरम्यान आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट करताना एक नामी संधी चालून आली होती रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद करण्यासाठी, परंतु चुकी पाहायला मिळाली विनोद दामणे यांच्या माध्यमातून. परिणाम स्वरूप आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केले जात आहेत. रामदास यांनी खरोखर खूप चांगली रनिंग बिटवीन विकेट ही पाहायला मिळाली होती.
आपल्याला षटकारांची पहिली हॅट्रिक मात्र इथं आज पाहायला मिळाली. मोहन याच्या माध्यमातून इथं मात्र आपण पाहू शकता चुकी पाहायला मिळते. मिसफिल अजून 2 दफा जमा होतात अकाउंट मध्ये. या वेळेस इनफिल्डच्या वरतून इथेही मिळतील 4 धावा. चांगला फटका सजवलेला आहे. निश्चितच आपण पाहतोय 58 धावांचं लक्ष्य आहे. त्याचा पाठलाग करताना साजेशी फलंदाजी इथं मात्र आपल्याला पाहायला मिळते. या वेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा गॅप शोधला जातोय. चेंडू थांबत नाही, जातोय सीमारेषे बाहेर. चौकार. इथं मात्र पाहूया ही तिसरी चौकार हॅट्रिक पूर्ण होते का, कारण बॅक टू बॅक आता मात्र 2 चौकार पाहायला मिळत आहेत. धावसंख्या आपण पाहू शकतो धापलकरती 16 धावा. या वेळेस लोंगाने लोंगापच्या मध्ये खेळून काढलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण मोहन यांचं. आणि इथेही आपण पाहू शकता 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चांगली धावसंख्या सजवलेली आहे पहिल्या ओव्हर मध्ये. 18 धावा धापलगावरती लागत आहेत. वेलकम राम गुलवी. आपण त्यांना इन ऍक्शन मध्ये पाहणार आहोत यानंतरच्या सामन्यामध्ये. तर चला क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. अजूनही आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. त्या अनुषंगाने थोडंसं स्पीडअप घाई करायची आहे. यानंतर आपण शेवटचा जो सामना पाहणार आहोत, अप्रतिम सामना पाहायला मिळेल. कारण 40+ ओपनचा सामना. 13 गाव मधून निवडलेले निवडक खेळाडू या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला अमरस्फोट कासने, भगवान भोईर यांचा संघ. त्यानंतर दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता संतोष स्पोर्ट गोरसई, संतोष घोटकर यांचा संघ. तर या 2 संघांमधील रणधंद्वा आपल्याला पाहायला मिळेल. खूप चांगल्या पद्धतीने दोन्ही संघामध्ये खेळाडूंची निवड संघ मालकाने केलेली आहे. तर पाहूया षटक क्रमांक 2 प्रभाकर भोईर यांच्या माध्यमातून हाताळताना पाहायला मिळते. स्वतः संघ नायक आहे, कारण पहिल्या ओव्हरला खूप धावा खर्च झाल्या. तर मग पाहूया. या वेळेस पंच केलेला चेंडू, चेंडू हवेमध्ये आहे. तर मात्र आपण पाहू शकता चुकी पाहायला मिळते. चांगला प्रयत्न पाहायला मिळाला होता, परंतु झेल कन्वर्ट करू शकले नाहीत. एकच धाव मिळते, एकापेक्षा अधिक काही नाहीये. 19 धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. या वेळेस पुन्हा एकदा त्या दिशेने टोलेला आहे. कार्पेटचा चेंडू जातो. 1 धाव कंप्लीट केला. दुसऱ्या धावीचा दबाव टाकलेला आहे. पाहूया काय घडतंय. परंतु अतिशय चांगल्या पद्धतीची रनिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 58 धावांचं टार्गेट आहे आणि पहिल्या ओव्हरमध्ये बऱ्यापैकी चांगल्या धावा जमा केलेल्या पाहायला मिळतात. दुसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आणि इतर मात्र 2 धावा जमा केल्या आहेत. एकंदरीत धावसंख्या स्कोर कार्डवरती आपल्याला 21 या आकड्यावरती पाहायला मिळते. चला थोडासा स्पीडअप करायचा आहे. प्रत्येक खेळाडूने समय कसा कमी खर्च होईल याकडे लक्ष द्यायला पाहिजे, कारण अजूनही आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत.
या वेळेस आपण पाहू शकता फटका सजवता आला नाहीये. बाईच्या स्वरूपाने एक धाव अर्जित केली जाते. धावसंख्या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळते 22 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होते प्रभाकर. या वेळेस आपण पाहू शकता अगल्या वेगळ्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र उजवीष्टी सोडून जातोय. पंच आमच्याकडे बोलतायत आणि वाईटची खून केली जाते. वाईटच्या एका धाप्याने धावफलक 23 या आकड्यावरती लागताना दिसते आपल्याला. जसं तसं उत्तर देण्याचं काम पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं. इथं मात्र थोडीशी गोलंदाजी 3 चेंडूमध्ये चांगली झाली, तर स्वेअर मारा पाहायला मिळाला. पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज सेवाभावी सेवा संस्था भिवंडी आयोजित 13 गाव प्रीमियर लीग मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या वेळेस पाहूया हमारी नई सागर दिया रे ढोल. या वेळेस परफेक्ट यॉर्कर आणि फलंदाज मात्र त्रिफलाचीच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज मात्र त्रिफलाचीच्या स्वरूपामध्ये बाद होताना पाहायला मिळालं. इथं मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतोय. भगवान भोईर आणि शरद हलके ही जोडी मैदानामध्ये. ही अशी जोडी आहे की ही जोडी या धावांचा पाठलाग करताना चांगली खेळी करू शकते, परंतु ज्या अनुषंगाने हे षटक प्रगतीपथावरती आहे तर खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये 18 धावा खर्च झाल्या होत्या. तिथं कुठल्या प्रकारचा दबाव न घेता की चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या वेळेस शॉर्ट पिच डिलिव्हरी आहे चेंडू हवेमध्ये. पाहूया काय घडतंय. इथं मात्र झेल घेण्याचा खूप चांगला प्रयत्न पाहायला मिळाला. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. तिसऱ्या धावीचा प्रयत्न. इथं मात्र पाहू शकता 3 धावा कंप्लीट करताना. दोन षटकांचा खेळ संपन्न झाला आणि धावफलकावरती धावा या 29 लागताना दिसत आहेत. 58 धावांचं लक्ष आणि त्याचा पाठलाग करत असताना खूप चांगल्या पद्धतीची टोलेबाजी आपल्याला पाहायला मिळते. अर्धा पल्ला पार, अर्ध्या पल्ल्याच्या रना अजूनही बाकी आहेत. तर या धावा कशा वगैरे पूर्ण होतील की थांबल्या जातील सांगण्यासाठी सज्ज होतील संदेश वखारे. थँक्यू मनोज. 29 धावा झाल्या आहेत, मात्र अजूनही 29 धावा बनवायच्या आहेत. दरम्यान कासने संघातील फलंदाजांसाठी सुवर्ण आहे. प्रत्येक षटकारासाठी रोख रक्कम 200 रुपयाचा पारितोषिक दिलं जाईल. शरद चिघोतारणे यांच्या माध्यमातून
मंडळाचे विद्यमान सदस्य आहेत. नक्कीच खडवली शाळेवर मुख्याध्यापक देखील आहेत. 3 टर्म झाले आपण पाहतोय या सदस्य म्हणून निवडून येतात. माजी सरपंच व विद्यमान उपसरपंच आहेत वडवली गावचे. त्यांच्या माध्यमातून रोख रक्कम 200 रुपयाचं पारितोषिक आहे प्रत्येक षटकारासाठी. तर 12 चेंडू बनवायच्या आहेत, 29 धावा. गोलंदाज हनुमान, षटकातील पहिला बॉल. समोर भगवान भोईर. यावेळेस ऑन साईडला वळवला या फटका. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट झाली आहे. एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. हनुमान समोर शरद हलके हा फलंदाज आपण पाहतोय. यावेळेस हा बॉल ऑफ साईडला वळवलाय. क्षेत्ररक्षक दूर आहे. चेंडूपर्यंत पोहोचतायत. एक धाव कंप्लीट झाली आहे. एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. मात्र ओव्हर थ्रो होतोय आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकेल. धावा धावफलकावर झाल्या आहेत 32 धावा. मात्र एकेरी दुहेरी धावांमध्ये फरक पडणार नाहीये, कारण या ठिकाणावरनं 58 धावांचं लक्ष आहे. बिग हिट, मोठे फटके खेळावे लागतील. मात्र नक्कीच प्रत्येक धाव खूप महत्त्वाची आहे, हे देखील भिन्नार टीमने लक्षात घ्यायला हवं. कारण आपण पाहिलं ओव्हर थ्रो झाला आणि त्यानंतर स्ट्राईक देखील चेंज झाली आहे. 10 चेंडू 26 धावांची आवश्यकता. गोलंदाज हनुमान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस बीट केलं जातोय फलंदाजाला. चेंडू मात्र निर्धाव जातोय. हनुमान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू घेऊन वळतोय. समोर शरद हालके. फुल टॉस बॉल उडवलाय. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा षटकार. दर्शन घेईन मी तुझे डोंगरावर. अप्रतिम फटका आपण पाहिला फलंदाज शरदच्या बॅटमधून. या फटक्यांसाठी ओळख आहे शरदची, आणि जोपर्यंत शरद आणि भगवान हे 2 खेळाडू खेळपट्टीवर असतील तोपर्यंत मात्र अशा पल्लवीत असणार आहेत कासने टीमच्या, कारण ती क्षमता त्यांच्यामध्ये आहे. 6 ने धावफलक पुढे सरकलंय. 38 38 धावा धावफलकावर झाल्या आहेत. आता मात्र 10 चेंडूंचा खेळ, माफ करा 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणारे 9 चेंडू आणि बनवायचे आहेत 20 धावा. यस, एक चुकीची दुरुस्ती, याआधी निर्धाव केला होता चेंडू. तर 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि बनवायच्या आहेत 20 धावा. यावेळेस हा बॉल पुढे ठेवला होता. एक धाव कंप्लीट झाली आहे. एक पेक्षा आधी एक, काही एक नाही. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. चांगली फेकी झाली होती सुधीरच्या माध्यमातून. फक्त एकच धाव, एक धावाने धावफलक पुढे सरकते 39. 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 19 धावा काढायच्या आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार होतोय. हनुमान. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस हा बॉल उडवलाय. अप्रतिम फटका. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. भगवान भोईर यांच्या बॅटमधून षटकार आलाय.
निश्चित खेळाडूची ती गाडी आहे. तर या इथे जर आपल्या सकाराम पाटील जर समालोचक करत असताना असते तर बोलले असते फोरा त्या गाडीची काच काढत नाही. तर तर आता मात्र गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय. गोलंदाज भगवान गुलवे येतोय. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता. यस मॅच कडे बोलूया आपण. षटकातील पहिला बॉल. 6 चेंडू 13 धावांची आवश्यकता. भगवान गुल्ली बोलतोय. पहिलाच बॉल. नक्कीच दिशा चुकीची आहे. एक खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये वाईट बॉल आहे आणि चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर. अर्थातच 1+4 5 धावा मिळाल्या या बॉलवर. धावफलक पुढे सरकलंय. यस 50 कंप्लीट. 50 धावा झाल्यात. आता मात्र फक्त 8 धावांची आवश्यकता आहे. अशा क्षणी या प्रकारचा चेंडू जर तुम्ही हाताळाल तर हे तुमच्या संघासाठी कुठेतरी घातक ठरेल. यात मात्र काही शंका नाही आहे. खराब चेंडू आपण पाहिला. भगवान गुलवेच्या माध्यमातून 5 धावा मिळाल्या त्या बॉलवर आणि हा चेंडू जो आहे पुन्हा टाकावा लागेल. षटकातील पुढील चेंडू. या वेळेस हा बॉल ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक दूर आहे. चेंडू 1 बाउन्स ओव्हर द लाईन. हा चौकार. व्यासपीठावर आपण पाहतोय मनोहर शेठ केने आहेत आमने गावचे. त्यांचा आपण सत्कार करूया. मी विनंती करतोय शरदजी गोतारने आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. व्यासपीठावर आपण पाहतोय मनोहर शेठ केने उपस्थित आहेत. त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. मायेची उपदार श्वाल, प्रेमाचं प्रतीक फुलगुच्छ
व या स्पर्धेची गोड आठवण जेव्हा जेव्हा ही ट्रॉफी पाहिली जाईल तेव्हा तेव्हा त्यांना या स्पर्धेची आठवण आल्याशिवाय राहणार नाहीये. धन्यवाद. यस 2 षटकार जे मारले त्यासाठी पारितोषिक आहे. नक्कीच शरद हलकेच्या बॅटमधून एक षटकार आपण पाहिला तर एक भगवान भोईरच्या बॅटमधून आपण षटकार पाहिला होता या आपण. आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा हेरो ज्याच्या बॅटमधून आपण 20 धावा पाहिला. अप्रतिम सुरुवात आपल्या टीमला करून दिली. नाव आहे रामदास. रामदास आपण मॅन ऑफ द मॅच साठी पुढे या. नक्कीच नाना गोंधली यांची कारची चावी कोणाकडे आहे ते आमच्यापर्यंत पोचवा. वेलकम सुनील गुलबी सरपंच निंबावली आपलं हार्दिक स्वागत आहे. आता मात्र त्याला पुढील मॅच मध्ये आपण त्यांना ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. सुनील गुलबी